भारतीय प्राचीन आध्यात्मिक परंपरेत अष्टमहासिद्धींमध्ये एक अतिशय गूढ आणि गहन सिद्धी आहे, लघिमा सिद्धी. लघिमा म्हणजे हलकेपणा. असा हलकेपणा ज्यात मनुष्य प्रत्येक प्रकारच्या ओझ्यातून वर उठू शकतो. फक्त शरीराचं नाही, तर मनाचे, भावनांचे आणि आत्म्याचे देखील. आधुनिक नेतृत्वामध्ये लघिमा सिद्धी अत्यंत मौल्यवान संदेश देते. कारण एका नेत्याच्या जीवनातील सर्वात मोठे ओझे काम नसते. सर्वात मोठे ओझे असते आतील भार, अपेक्षांचा भार, जबाबदाऱ्यांचा भार, टीकेचा भार, अनिश्चिततेचा भार, इतरांच्या भावनांचा भार, अपूर्ण स्वप्नांचा भार. अनेक नेते बुद्धिअभावी हरत नाहीत. ते हरतात कारण ते आतून खूप जड होतात. आणि जेव्हा मन जड होते तेव्हा दृष्टी धूसर होते. जेव्हा भावना जड होतात तेव्हा निर्णय मंदावतात. जेव्हा अहंकार जड होतो तेव्हा नाती कठीण होतात. जेव्हा हृदय जड होते तेव्हा नेतृत्वाची कृपा हरवते. म्हणून लघिमा सिद्धी ही केवळ आध्यात्मिक कल्पना नाही, ती मानसशास्त्र आहे, ती व्यवहार आहे, ती परिवर्तन आहे. एका खऱ्या नेत्याने शिकले पाहिजे शक्तिशाली राहायचे, पण आतून हलके राहायचे. कारण जड नेते भीतीचे वातावरण निर्माण करतात, पण हलके नेते प्रेरणेची चळवळ निर्माण करतात. लघिमा म्हणजे मानसिक ओझ्यातून मुक्ती. नेता अनेकदा कालचा दिवस आजमध्ये घेऊन चालतो. जुन्या अपयशांचा भार, जुन्या विश्वासघातांचा भार, जुन्या निराशांचा भार, जुन्या चुका. हळूहळू मन ओझ्याखाली दबते. लघिमा शिकवते, जबाबदारी घ्या, पण अनावश्यक ओझे उचलू नका. नेतृत्व म्हणजे सर्व काही धरून ठेवणं नाही. नेतृत्व म्हणजे काय सोडायचे हे जाणणे. काही नेते सतत विचार करतात, त्याने माझ्याशी असे का केले, तो प्रकल्प का अयशस्वी झाला, तो व्यक्ती मला सोडून का गेला. हे मानसिक ओझे ऊर्जा संपवते. लघिमा सांगते, जे तुमच्या ध्येयासाठी उपयोगी नाही ते सोडून द्या. हलके मन दूरपर्यंत पाहू शकते. लघिमा म्हणजे अहंकारातील हलकेपणा. नेतृत्वातील सर्वात जड गोष्ट म्हणजे अहंकार. अहंकार साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करतो. प्रतिक्रिया अपमान वाटू लागते. मतभेद युद्ध बनतात. सुधारणा हल्ला वाटतो. जड अहंकार असलेला नेता वाढू शकत नाही. कारण जड अहंकार शिकण्यास अडथळा आणतो. लघिमा नेतृत्व म्हणते, मी सिद्ध न करता नेतृत्व करू शकतो. मी नियंत्रण न करता मार्गदर्शन करू शकतो. मी बचाव न करता ऐकू शकतो. मी दुखावल्याशिवाय सुधारणा करू शकतो. हलका नेता प्रत्येक ठिकाणी स्वतःची ताकद दाखवत नाही, त्याची उपस्थितीच बोलते. लघिमा म्हणजे भावनिक हलकेपणा. नेता अनेक लोकांची ऊर्जा घेत असतो. कर्मचाऱ्यांची भीती, कुटुंबाचा ताण, व्यवसायाचा दबाव, समाजातील नकारात्मकता. जर नेता सर्व काही आत घेत राहिला तर तो तुटतो. लघिमा शिकवते भावनिक संतुलन. ही कठोरता नाही, ही उदासीनता नाही. ही आहे गंभीरपणे काळजी घेणे, पण त्यात बुडून न जाणे. ही खरी भावनिक परिपक्वता आहे. लघिमा म्हणजे निर्णयातील साधेपणा. जड मन साध्या गोष्टी कठीण बनवते. अतिविचार कृती थांबवतो. काही नेते निर्णय घेण्यास घाबरतात. ते सतत विचार करतात. अजून विश्लेषण, अजून बैठक, अजून प्रतीक्षा. पण लघिमा शिकवते, स्पष्टता हलकेपणातून येते. जेव्हा मन गर्दीने भरलेले नसते तेव्हा निर्णय स्पष्ट होतात. लघिमा म्हणजे बदल स्वीकारण्याची क्षमता. जड वस्तू लवकर हलत नाही. हलकी वस्तू प्रवाहात चालते. आजचे नेतृत्व लवचिकतेची मागणी करते. बाजार बदलतो, लोक बदलतात, तंत्रज्ञान बदलते, परिस्थिती बदलते. कठोर नेता तुटतो,
हलका नेता बदलतो. लघिमा नेतृत्व म्हणते, मी बदलू शकतो स्वतःला हरवताना. लघिमा म्हणजे हलकी उपस्थिती. काही नेते खोलीत येताच ताण निर्माण करतात. लोक घाबरतात. सत्य बोलणे थांबते. सर्जनशीलता कमी होते. पण काही नेते असे असतात ज्यांच्या उपस्थितीत वातावरण हलके होते. लोक मोकळे होतात. विचार वाहू लागतात. सत्य समोर येते. हीच लघिमा उपस्थिती आहे. नेतृत्व नेहमी कठोर नसते. कधीकधी नेतृत्व म्हणजे तुमच्या उपस्थितीत लोक हलके वाटणे. लघिमा म्हणजे नियंत्रण सोडणे. जड नेतृत्व अतिनियंत्रणातून येते. सर्व काही स्वतः करणे, प्रत्येकावर नियंत्रण ठेवणे, प्रत्येक परिणाम पकडून ठेवणे, हे थकवा आणते. लघिमा शिकवते विश्वास, जबाबदारी वाटप, सहभाग. नेत्याने समजले पाहिजे, मला सर्व काही एकट्याने उचलायचे नाही. नेतृत्व तंत्र मॉडेलमध्ये लघिमा नेतृत्व तंत्रात लघिमा ही दैनंदिन साधना आहे. याचा अर्थ आतील घनता कमी करणे. कमी करणे, मानसिक गोंधळ, भावनिक विष, अहंकाराचा ताळ, भीतीची पकड. जेव्हा आतले ओझे कमी होते तेव्हा ऊर्जा वर जाते आणि नेतृत्व नैसर्गिक बनते. लघिमा सिद्धीची दैनंदिन साधना. दररोज हे करा. सकाळी 5 मिनिटे शांत बसा. स्वतःला विचारा, आज मी कोणते अनावश्यक ओझे उचलत आहे. श्वास साधना. दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक श्वासाबरोबर ताण सोडा. मानसिक स्वच्छता. लिहा, काय महत्वाचे आहे, काय अनावश्यक आहे. अनावश्यक काढून टाका. क्षमाशीलता. दररोज एखादा भावनिक भार सोडा. एक साधा निर्णय. दररोज एक निर्णय स्पष्टपणे घ्या. हसणे. हलका नेता हसणे विसरत नाही. लघिमेचा सर्वोच्च अर्थ. लघिमेचा सर्वोच्च अर्थ आहे मोठी जबाबदारी उचलूनही आतून हलके राहणे. हीच खरी सिद्धी आहे. दबावाशिवाय नेतृत्व, थकव्याशिवाय सेवा, ओझ्याशिवाय प्रभाव. हीच जागृत नेतृत्व शैली आहे. हीच आध्यात्मिक नेतृत्व शैली आहे. हीच लघिमा नेतृत्व आहे. हे लक्षात ठेवा. जगाला फक्त मजबूत नेते नकोत. जगाला असे नेते हवेत जे आतून हलके आहेत, जे खूप काही सांभाळतात पण तुटत नाहीत, जे वर उठतात कारण त्यांनी आतील ओझे सोडले. कारण कधीकधी नेतृत्वाची सर्वात मोठी शक्ती मोठे होण्यात नसते, हलके होण्यात असते. आणि जेव्हा नेता आतून हलका होतो तेव्हाच तो जीवनात सर्वात उंच झेप घेतो. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.